नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज देव वगैरे उजळून घेतले आहे। 8 किंवा 15 दिवसांनीच मी देव उजळत असते, कारण की रोज रोज देव उजळल्यानं त्या देवावरची पॉलिश पूर्ण निघून जाते आणि त्या मूर्त्या मग काळपट दिसतात। त्याच्यामुळे मी 8 दिवसातून एकदा देव उजळते। तर आज मी देव उजळले आणि मला आज निवांत वेळेतच पूजा करायची आहे, कारण की घाई गडबडीने पूजा केली तर ते मला दिवसभर अस्वस्थ वाटते, मनाला शांत प्रसन्न वाटत नाही। म्हणून मी आधी सर्व घरातली कामे आटोपून घेते आणि नंतरच मग सर्व काम झाल्यानंतर पूजा करते। तर आता निवांत पूजा करावं म्हटलं। पूजेला मला अर्धा तास वगैरे लागतो। तर मी पूजेसाठी आता ही बाहेरूनच मस्त फ्रेश झेंडूची फुलं मागवली आहे आणि रोज रोज ड्रेस लावून कंटाळा आला होता, तर आज ही मी साडी वेअर केली आहे। कशी दिसत आहे बघा। आता मी पूजा करून घेते। तर इथं मी आंघोळ करून आल्यानंतर सर्वात आधी देव स्वच्छ छान घासून घेतले आणि मी देव भया पावडरनी घासत असते। छान चांगले देव उजळले आणि त्यानंतर मी देवांना पंचामृतांनी आंघोळ केली आणि त्यांना त्यांच्या जागी स्थान दिले आणि देवांना स्थान दिल्यानंतर मी आता हळद, कुंकू, गुलाल, चंदन सर्व देवांना लावून घेते आणि त्यानंतर आपण जी बाहेरून झेंडूची फुले बोलवली होती तर त्यांना छान फुलं वाहली आणि त्यानंतर आरती करून घेतली। तर अशी आहे आपली ही पूजा। ही क्लिप कालची आहे, कारण की मला लिंबाचं लोणचं खूप दिवसापासून टाकायचं होतं, पण मला वेळ काही मिळत नव्हता। त्यामुळे आता यांनी आज खूप छान शेतातून फ्रेश ताजे लिंब आणले आहे। तर ते लिंब मी सर्वात आधी चांगले धुवून घेतले, त्याला पुसून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या फोडी चिरून घेतल्या, त्याचं बी वगैरे काढून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून त्या लिंबांना चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्या फोडी मुरायला ठेवल्या। या फोडी मी रात्रभर तरी मुरायला ठेवल्या आणि एका रात्रीनंतर मग त्या लोणच्यामध्ये मी तिखट, मीठ, हळद, अद्रकची थोडी पेस्ट आणि गूळ टाकून घेतला। तर मी गूळ थोडाच घातला आहे, कारण की गूळ जास्त घातला तर ते लोणचं खूप लवकर काळं पडतं आणि काळं लोणचं मग दिसायला छान दिसत नाही। तर आता हा गूळ टाकून मी चांगलं मिक्स केलं आणि त्यानंतर 1 वाटी मी साखर त्यात घालून घेतली। साखर टाकल्याने आपलं लोणचं सुरुवातीला तर शिजत असताना पातळ दिसते, कारण की तो पातळ पाक होतो, पण जसं जसं मग शिजत जाते तसं तसं ते पाकात येते आणि लोणचं घट्ट बनते। तर आता आपलं लोणचं बनून हे तयार आहे। तर अशा प्रकारे आपलं आता हे लोणचं तयार झालं आणि मी स्वच्छ भरणीमध्ये हे थंड झाल्यानंतर भरून ठेवन। 1 महिना तरी हे लोणचं मुरायला आपल्याला लागेलच। मागे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं छोटंसं टेरिस गार्डन दाखवलं होतं, तर त्यामध्ये आपण फळभाज्या लावल्या होत्या आणि यात खूप अशी मस्त सुंदर फ्रेश पालक, कोथिंबीर, वांगे, टमाटर यांची रोप उगली आहे। तर हे आहे आपलं पालक आणि कोथिंबीरचे रोपटे आणि साईडला दिसत आहे ते आहे टमाटर आणि वांग्याचे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक मोठं गिफ्ट दाखवलं होतं आणि ते अनबॉक्सिंग करायचं राहून गेलं होतं, तर मी आज अनबॉक्सिंग करत आहे। तर यात आहे एक खूप सुंदर मोठं झुमर।
तर खूप दिवसापासून झुमर घ्यायचं होतं आणि ते आम्ही घेतलं आणि आज अनबॉक्सिंग करत आहे। तर बघा, पूर्ण क्रिस्टलचं झुमर आहे आणि इतके क्रिस्टल त्याचे सुंदर आहे की खूप, आणि लवकरच आम्ही ते आता फिट करणार आहे। रात्रीच्या जेवणाला सर्वांची फरमाईश होती की गुळ पोळ्या करायच्या। तर इथं मी तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतल्या आणि मला गुळाच्या पोळ्या करायच्या होत्या। तर मी सर्वात आधी गूळ किसून घेतला, त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर आणि तीळ भाजून घेतले, तिळाची पावडर टाकून घेतली, ते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यात छान अशा पोळ्या लाटून घेतल्या आणि ताव्यावर तेल लावून त्या दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस भाजून घेतल्या। कोणी तूप पण लावून भाजतात, पण मी तेल टाकूनच भाजल्या आहे। अशा मस्त गुळपोळ्या आपल्या बनून तयार आहे आणि 10 ते 15 मी पोळ्या ह्या बनवल्या होत्या। तर मग गुळपोळ्या खाऊन जास्त भूक नव्हती कोणाला, तर इथे बासमती राईसचा तवा पुलाव बनवला आहे। कसा मस्त दिसून राहिला आहे तवा पुलाव। आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि जेवण केल्यानंतर झोप लागत नव्हती, तर मग ही डाळ भरायची राहून गेली होती आणि ही 10 किलो आपली मुंगाची छिलट्याची डाळ आहे, तर ही मला भरायची होती। त्यामध्ये मूग पिकतात, तर आम्ही त्याची डाळ फिल्टर वगैरे करून सगळं त्याची डाळ लावून आणतो आणि आता ही 10 किलो मुंगाची डाळ आम्हाला वर्षभर पुरून जाते। तर आता मी याला छान सुकवली वगैरे आणि आता डब्यामध्ये भरून ठेवत आहे। कसं मुलं खिचडी वगैरे आम्ही जास्त करतो, खिचडी खातात। परत या डाळीचे मुंगाचे पकोडे खूप छान होतात आणि सणावाराला आपण वडे पण करतो मुंगाच्या डाळीचे। तर ही डाळ खूप उपयोगात पडतात आणि कसं कचोरी वगैरे बनते, तर मग कचोरीला वगैरे वेगळी आम्ही दुकानातून आणत नाही, मग ही भिजत टाकली, याचे शिट्टे काढून टाकले का मग याची कचोरी पण बनते। त्याच्यामुळे ही डाळ आम्हाला जास्तच लागते, तर आता मी वर्षभरासाठी ही लावून आणली आहे। तर आता ह्या डब्यामध्ये टाकून भरून घेते आणि खूप हेल्दी पण राहते ही डाळ आणि पोटाला पचण्याला हलकी, आणि कसं आजार वगैरे राहिलं तर पातळ खिचडी वगैरे आपण बनवून खातो, त्याच्यासाठी पण आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे। तर इथे मी अख्खे मूग सुद्धा भरून घेत आहे। तर या लॉगला मी आता इथेच एंड करते। लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा। बाय बाय।